स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी Audio Jungle. ओके, तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून एडिट करणार आहोत आणि सोबतच मित्रांनो आणखी एका ॲप्लिकेशनची आपल्याला गरज पडणार आहे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. ओके, तर हे दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते दोन्ही लिंक तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही ॲप जे आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचे आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 5 प्रोजेक्ट दिलेले आहेत. एक फुल प्रोजेक्ट दिलेला आहे आणि प्रोजेक्ट 1, प्रोजेक्ट 2, प्रोजेक्ट 3, प्रोजेक्ट 4 असे टोटल 5 प्रोजेक्ट आहेत. ते 5चे प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ओके, आता मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता हा जो फुल प्रोजेक्ट आहे यामध्ये आपण हे जे सॉन्ग यूज केलेलं आहे आणि काही बीट्स आहेत ते इथं तुम्हाला मार्क करून दिलेले आहेत आणि हे जे सॉन्ग आहे ते यामध्ये तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय, इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर प्रोजेक्ट 1 जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, प्रोजेक्ट 1च्या लेअर जे आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत. या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे आणि कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि जो फुल प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून इथं ते 3 कॉपी केलेले लेयर्स आहेत ते इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. ओके, या टाईपमध्ये. त्यानंतर परत तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे, प्रोजेक्ट 2 ओपन करायचं आहे आणि यामधला हे लेअर अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला फुल प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो 3च्या पुढे जो प्रोजेक्ट आपण कॉपी केलेला आहे तो इथं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, परत एकदा बॅक यायचं आहे आणि प्रोजेक्ट नंबर 3 तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सिलेक्ट करून हा प्रोजेक्ट सुद्धा कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला फुल प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं हे लेअर जे आहे ते पेस्ट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर एकदा बॅक यायचं आहे आणि प्रोजेक्ट नंबर 4 ओपन करायचं आहे. अशा प्रकारे इथच्या सर्व लेयर्स जे आहेत ते सिलेक्ट करून या ऑप्शनवरती टॅप करायचं आणि कॉपी लेयर्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला फुल प्रोजेक्ट ओपन करून जे लेयर्स आपण कॉपी केलेले आहेत ते इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहेत. ओके, दॅट्स इट. तर मित्रांनो इथं सर्व जे लेयर्स आहेत ते इथं आपल्या पेस्ट झालेले आहेत. आता सर्व काम जे आहे ते आपल्याला या प्रोजेक्टवरती करायचं आहे. ओके, आता मित्रांनो मी वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्हाला का दिलेत, कारण की हा सर्व हे जे लेयर्स आहेत ते मी एका प्रोजेक्टमध्ये कलेक्ट केले आणि नंतर त्याची प्रोजेक्ट लिंक बनवली, तर ते लिंक जे आहे ते वर्क करत नव्हती. त्यामुळे काय होतं, ते ज्यांच्याकडे सबस्क्रिप्शन आहे तेच हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकतात. त्यामुळे मी हे वेगवेगळे प्रोजेक्टमध्ये हे लिंक जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. ओके, आता मित्रांनो हे सर्व प्रोजेक्ट जे आहेत ते असे व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहेत. आता सर्व काम जे आहे ते आपलं या प्रोजेक्टमध्ये होणार आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता भवतु सब्ब मंगलम आहे. ठीक आहे, तर होऊ शकते की तुम्हाला हे फॉन्ट जे आहेत ते तुम्हाला शो होत नाहीत. ओके, तर मी यूज केलेले फॉन्ट जे आहेत मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला हे फॉन्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला कोणताही एक ग्रुप जो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि इथं बघू शकता एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसत आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. आता मित्रांनो यामध्ये हे जे ब्लू कलरचे जे टेक्स्ट लेअर दिसत आहेत तुम्हाला ते फॉन्टची लेअर आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं यायचं आहे, फॉन्टची लेअर सिलेक्ट करायची आहे, एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि तुम्हाला या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. ओके, त्यानंतर व्ह्यू ऑल फॉन्टवरती टॅप करायचं आहे. आता मित्रांनो मी जो फॉन्ट यामध्ये इम्पोर्ट करून घेतलेला आहे तो राज फॉन्ट 63चा फॉन्ट आहे. ओके, तर माझं नेट बंद आहे त्यामुळे इथं सर्चिंगमध्ये येत नाहीये. ठीक आहे, तर मी हा फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉन्ट जो आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तुमच्या अशा प्रकारच्या फॉन्टमध्ये तुमचा टेक्स्ट जो आहे तो
क्रिएट होऊन जाईल. ओके. आता मित्रांनो हे सर्व फॉन्ट जे आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथं चेंजेस काय करायचं आहे, इथं बघू शकता हे जे लेअर दिसत आहे हे थोडी मोठी झालेली आहे. तर या ऑप्शनचं टॅप करायचं आहे आणि अशा प्रकारे बरोबर बिटमार्क पर्यंत कमी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो इथं सस्नेह निमंत्रण वगैरे हे तर सेमच राहील आपला. ठीक आहे. आता आपल्याला चेंजेस करायचं इथं, म्हणजे इथं काय होते की तुम्ही जो प्रोजेक्ट बनवत असता तर त्यामध्ये मुलांचं नाव वेगळं असू शकतं किंवा फोटो वगैरे तुम्हाला लावायचे आहेत. तर यामध्ये आता एडिट कसं करायचं आहे. ठीक आहे. आता इथं अक्षय नाव आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं इथं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस आहे. ठीक आहे. याच्यावरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. आता तुम्ही ह्यामधून कोड कसे काढणार, कारण की ह्याच्यावरती तर लिहिलेलं नाही राज फॉन्ट वगैरे. ठीक आहे. तर हे फॉन्ट जे आहेत ते युनिकोड टू कृतीदेव वरून दुसऱ्या नंबरचा येलो कलरचा हा जे आहे तो तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. आणि या वरच्या याच्यामध्ये तुम्हाला नाव टाईप करायचं आहे मराठीमध्ये. आता फॉर एक्झाम्पलसाठी मी एक नाव घेतो आशिष. ठीक आहे. तर इथं असं तुम्हाला आशिष म्हणजे जे पण मुलाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. ठीक आहे. आणि युनिकोड टू कृतीदेव हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टॅप करायचं. तर खाली त्याचे कोड जे आहेत ते निघून येतील. ठीक आहे. त्यानंतर इथं बघू शकता इथं कॉफीचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती कॉफी करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला लाईट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर हे जे ब्लू कलरचे जे आहे ते टेक्स्टचे हे आहेत. आता मित्रांनो तुम्ही टेक्स्टच्या लेअरवरती जसं क्लिक कराल तर तुम्हाला अशा प्रकारचा हे होईल, म्हणजे तुम्हाला नेमकं समजणार नाही की टेक्स्टची लेअर कोणती आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, यामधला हा व्हिडिओवाला जो आयकॉन दिसत आहे हा वरून दुसऱ्या नंबरचा याला हाईड करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला एडिटिंग करताना प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे. तर तो हाईड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं वरून जे टेक्स्ट आहे म्हणजे अक्षय नावाची त्याला एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि इथं जे आहे अशा प्रकारे सिलेक्ट करून, सॉरी हे कॉफी झालं, इथून कॉफी करून घ्यायचं होतं मला. ठीक आहे. तर इथं जे आहे जे आपण कॉफी केलेले आहेत ते इथं पेस्ट करून घ्यायचे. तर इथं बघू शकता अक्षयच्या जागी आशिष जे आहे ते इथं सेट झालेले आहे. ओके. आता मित्रांनो हे झालं टेक्स्ट. आता राहिला फोटोचा प्रश्न. तर आता हा फोटो जो आहे तो मी इथं ऍड करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला फोटो ऍड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथून प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी याच्यामध्ये एक फोटो बनवलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे जे आहे म्हणजे नवरदेव नवरींचे जे आहेत PNG मध्ये फोटो कन्वर्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर इथं मी काही फोटो बनवलेला आहे. ठीक आहे. तर मी या मुलाचा फोटो घेतो. ठीक आहे. तर या मुलाचा फोटो घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याची साईज जी आहे मित्रांनो बरोबर सेट करून घ्यायची आहे. आता मित्रांनो याचा फेस जो आहे तो या साईडला आहे. ठीक आहे. या साईडला अशा प्रकारे. तर तुम्ही आता तो तुमचा फोटोवरती डिपेंड करते की तुमचा फोटो कोणत्या फेसवरती आहे. जर या मुलाचा फोटो इकडच्या साईडनं असला म्हणजे तोंड इकडेच्या साईडनं असला तर तुम्ही हा फोटो इथं सेट करू शकता, आणि जर इकडच्या साईडनं याचं तोंड असलं तर तुम्ही इकडच्या साईडनं हा फोटो सेट करू शकता. ठीक आहे. तर मी हा फोटो जो आहे तो इथं अशा प्रकारे सेट करून घेतो. तुम्हाला काय अशाच प्रकारे जे साईज वगैरे जे आहे ते रिसाईजमध्ये सेट करून बरोबर व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हा फोटो जो आहे तो इथून मी डिलीट करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो या फोटोची लेअर जी आहे ती शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या खाली या फोटोला घेऊन यायचे आहे. आता मित्रांनो हे जे व्हिडिओचे आपण लेअर हाईड केली होती त्याला अनहाईड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा इफेक्ट आपल्याला शो होईल. त्यानंतर तुम्ही असा बॅक घ्याल तर तुमचा अशा प्रकारे हा फोटो इथं ॲड झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही बरोबर व्यवस्थित जे आहे ते फोटोला हे करून व्यवस्थित तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो पुढची जी लेअर आहे ते पण तुम्हाला अशाच प्रकारे इथं मुलीचं नाव वगैरे जे आहे ते तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं हा पण प्रोजेक्ट जो आहे तो एडिटवरती जाऊन इथं तुम्ही जे आहे दिनांक वगैरे जे असेल आपल्या या इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमधून तुम्ही याचे कोड काढून इथं ते पेस्ट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे जे आहे व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे पूर्ण तुमचं अशा प्रकारे तुमचं हे झालं एडिट करून झालं.
तर तुम्हाला इथून हा व्हिडिओ जो आहे तो या ऑप्शनवरती टॅप करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्या समोर येईल, एक्सपोर्ट एनिवे. तर एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट होण्यास रेडी होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके, तर चला मित्रांनो, मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.